विजयाचं श्रेय तर मतदार बंधू भगिनींना द्यावं लागेल, कारण मतदार राजा याने आतापर्यंत मी जे काही काम केलेलं आहे, एक पोलीस खात्याची सेवा करत असताना एक पोलीस जनतेला मी पोलीस आहे अशी वागणूक न देता एक समाज कार्यकर्ता अशा पद्धतीची वागणूक दिली आणि माझे जे कर्तव्यनिष्ठा आहे त्या कर्तव्यनिष्ठेवर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. वाळूज एक औद्योगिक शहर आहे, येत्या काळामध्ये वाळूजचे काय काय फलक करणार? वाळूजला जो वाळूजच्या नावावर जी औद्योगिक वसाहत विकसित झालेली आहे किंवा औद्योगिकरण झालेलं आहे, परंतु प्रॉपर वाळूज गावाला काही त्याच्यापासूनची सेवा मिळत नाही. विशेषतः 24 तास वीज पुरवठा, MIDC चे रस्ते, MIDC कडून जी सामान्य माणसांना मिळणारी जी सेवा आहे ती मिळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याशिवाय जो हायवे आहे, हायवेवरचे ऍक्सिडेंटचं मोठं प्रमाण आहे. त्या ठिकाणी सर्व्हिस रोड, त्या मेन रोडला लागून सर्व्हिस रोड हे करून घेऊन तिथे होणारे ऍक्सिडेंट टाळण्यासाठी प्रयत्न करणार. महिलांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे, या औद्योगिक वसाहतीमध्ये वाळूजमध्ये कामगार जास्त राहतात आणि MIDC दुसरीकडे आहे, तर कामगार वसाहतीमध्ये सुद्धा या सेवा सुविधा, आरोग्य सुविधा, स्वच्छतेच्या सुविधा या सर्व पुरवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. तर प्रशासकीय सेवेनंतर आपण राजकारणात आलात, याबद्दल काय सांगाल? प्रशासकीय सेवा करत असताना सुद्धा जो जनसेवेचा मी विडा उचललेला होता तो अव्याहतपणे पुढे चालवण्यासाठी म्हणून सेवानिवृत्तीनंतर मी राजकारणाकडे वळलेलो आहे. आणि राजकारण न करता मी समाजकारण करणार आहे, हे पण या माध्यमातून मी आपल्याला सांगतो. कॉलेज के एसबी में अपने बहुत जागरूक, हाँ घड़ी घड़ी आगे पूछ रहे थे क्या है। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा Now and press the bell icon. Never miss an update.